गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे आपल्या खारूचं नाईट रुटीन. आम्ही तुम्हाला सगळे दाखवणार आहोत. खूप जणांचे खारूविषयी खूप सारे प्रश्न होते आणि आज आपल्यासोबत मयू पण आहे. फायनली आलाय. आणि आज खारू काय त्याच्या अंगावरून उतरत नाहीये, कारण की ना मयू जर घरी नसेल ना तर तो जर आला की मग ती त्याच्या अंगावरून उतरतच नाही. ते बघा. आणि आताच ती दिवसभर फिरली आहे आणि आता आली काय 7:30 वाजायला आलेत संध्याकाळचे. आणि आता तुम्ही म्हणता की तिला तुम्ही बाहेर सोडा. ही दिवसभर बाहेर फिरत असते आणि आता संध्याकाळी बघा कशी आली आहे. ही अशी येणार आणि मग इकडे या पडद्यांवरती ती स्वतःहून जाते. तिला घ्यायला कोणीच लागत नाही. चल ये. कुठे गेलेलीस? हा, दिवसभर घरी येत नाही तू. चल ये. चल लवकर. हा, काय जांभळे झाले? झोप आले आता काय माझ्या हाताला? आल्या आल्या पहिलं खायला घसरली. खारू तिला बरोबर कळतं की संध्याकाळ झाली आहे. 7-7:30चं टायमिंग झालं ना गाईज की ती बरोबर ऑटोमॅटिकली ती घरामध्ये येते. कुठे होतीस दिवसभर? हा, तुला घरी यायचं माहिती ना? लवकर यायचं जरा. आता पाऊस सुरू झाला आहे. हा, बरं खा जा जा. नाही मी काय नाही करत. माझ्या बोटाला काय करू? पिस्ता पाहिजे? पिस्ता पाहिजे असेल तिला. पिस्ता नाही द्यायचं तिला. नको आता. तिला पेरू दे ना. पेरू पाहिजे असेल तर बघ. ती बघ काहीतरी मला सांगते. हा 100% मला पिस्ता दे. पिस्ता दे. ती 100%. देतो 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 थांब. हा तोपर्यंत हा खा दे. हो देतो देतो. आणतो आणतो तुला मी. आणतो आणतो. देणार आहे तुला पिस्ता? हा देणार आहे पिस्ता. बघितलं पिस्तासाठी बघितलं कसं सांग. जे काय कळतं ना तिला की मला पिस्ता पाहिजे. काय बरोबर कळतं तिला. थांबा आधी देऊ नकोस मयू. आधी तू तिला लांबून दाखव. बघा कशी बघते. बघा कशी बघते. बघा ती त्याच्याकडे. तिला माहिती आहे ह्याने आणलं असणार. बघा आता बघ. एवढी हुशार आहे ना ती. पिस्ताच पाहिजे होता तिला म्हणून चावत होती बघ. फ्रूट नको खायला तुला? फ्रूट पण खायचे थोडे. हा, थोडे ड्राय फ्रूट खायचे. आणि मयूला सांगितलं ना की तिला हे वाला फ्रूट पाहिजे की मयू लगेच घेऊन येणार. आता आम्ही काल व्हिडिओ बघितलाय की ती म्हणजे कोणाची तरी खारू होती, ती संत्र खात होती. आता मयू लगेच जाणार थोड्या वेळाने आणि तो संत्र घेऊन येणार. आपल्याला बाबू भाज्या पण आम्ही सगळ्या वेगवेगळ्या आणून देतो तिला. ही एक आणली तुला भाजी. फरसबी पण ती एवढी नाही खाल्ली तिने. ते काय ते घेवडा की काहीतरी ती खाते चांगलं. घेवडाच सेम उंदीर वाटतोय. उंदीर बघ ना तो असं गणपती खारू मंदिराच्या तुला उंदीर बोलला तो. उंदीर गणपती मंदिराच्या बाहेर नाही कसं बसलेला असतो सेम वाटतोय मला. खारू तुला उंदीर बोलला हो. काय ग बसली आहे बघा. असं पॅम्परिंग पाहिजे खारूला. पॅम्पर करायचं. तिचे लाड करायचे ना. कोणाचे लाड करायचे? खारूचे लाड करायचे. रात्री असं तिला पॅम्परिंग लागतं. आता खूप दिवस मी होती ना. आता मयू नव्हता. आता मयू कडून पॅम्पर करून घेते. पळाली. आवाज आला. चल ये खारू ये. ये बा. येते का? बघितले पेरू आणि गाजर पण पडलाय तिचं. सगळं दिलं तरी मातीच खायची असते आम्हाला. गेली का आणायला परत? दिवसभर बाहेर होती आज. दिवसभर आता आली आहे. आणि तुमच्यापैकी खूप जण आम्हाला प्रश्न विचारतात की ती बाहेर जाते का, ती किती वेळ बाहेर असते. तर ती दिवसभर बाहेर असते. ती सकाळी जवळजवळ मी 7 वाजता खिडकी ओपन करून देते आणि खिडकी ओपनच ठेवते. तिचं खायला ठेवते. मी टाइम टू टाइम तिचं खाणं बदलत असते. तिथून ती येते आणि परत तिचं चालू असतं. आता ती माझ्या पायावर उतरली. सो तिचं चालू असतं सगळं की ती स्वतःहून येणार, खाणार आणि परत निघून जाणार. सो हे बघा ना. आता आमचा झोपायचं टायमिंग झालंय. कसला उड्या मारायला लागले माहितीये. आम्हाला हाईट मॅच करायला मला जरा असं हाईट वाढवावी लागते माझ्यासाठी. मी अशी करते. बाबडी ती आमचा बाबू येतो ना. खारू अच्छा खारू बाबू आहे आमचा ना. आता खारू झोपायला जाणार.
झोपायला जाणार. इतकी मस्तीखोर झाली आहे ना, इतकी मस्तीखोर. हे बघा आता कानाला चालू आहे. हा. चे गुंडू आजी गुंडू. गुंडू काय जागेवर थांबतोय का? गुंडू काय जागेवर थांबतच नाही. बघी किती नाचते. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तिला तोंडच दाखवायचं नाहीये. कशी मस्ती करते ना ती. आता ही केसांमध्ये मस्ती करते बघा. पळाली 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 पळाली. कुठे गेली खारू? कुठे खारू? आता इथे उभा राहा. इकडे ती जंप मारेल बघा. हा मार ना मग. जा थोडा लांब उभा राहा ना मयू. तू जवळ नको उभा राहू. ती बरोबर मारेल जंप. जा जंप जंप. जंप करायचे, खायचं नाही. खारू जंप कर. जंप कर चल. कशी जंप करते खारू? जा. चल लवकर दाखव. काय नाही, आम्हाला तोंडावर पाडलं तिने. तोंडावर पाडलं खारूने आमच्या. अगं तुला जंप करायला सांगितली आणि तू आम्हाला तोंडावर पाडलंस. करणार जंप इकडून करते बघ. चल लवकर. 1 2 3 गो. चल. केली केली केली. आता जाऊन आम्ही इथे बसणार आणि आमचा ठरलेला ठोकळा आहे त्याच्यावरती आम्ही रेस्ट करणार. बरोबर ना खारू? घरी आल्यानंतर एवढी गुंगी असते ना तिला, म्हणजे लिटरली अशी पडते पूर्ण गुंगी. पूर्ण झोप बघा तिची. आता ही बघा ती शेपटी बघा. डोळ्यावर असं लाईट येऊ नये म्हणून कशी पकडली आहे. अस्मी कशी झोपते ती? संध्याकाळी ती एकदा घरी आली ना की तिला डायरेक्ट गुंगी असते. गुंगी म्हणजे फक्त खायचं, खाऊन झालं की तिथे गोळ्यावर जायचं. आता थोड्या वेळाने ती ऑटोमॅटिकली इथे येईल आणि या इकडे पडद्यामध्ये झोपते, जाऊन याच्यामध्ये झोपेल. झोपते. मी आता दाखवेन थोड्या वेळाने की ती कशी झोपते ते. काय झालं बाबू? जायचं गाव करायला? नाही जायचं? नाही जायचं गाव करायला? जाते नाही. बघू, आज तिला जायचं असेल तर ती जाईल स्वतःहूनच. नाही बघ ना, एवढ्याला झोपायला गेली असती ती. हो, ती 7:30 पर्यंत जाते. पण तिचं आता ना जरा शेड्यूलच चेंज झालं. ते शेपटीला इथे वेगळा कलर आलाय बघा. बघा कुठे? इथे पॅच आलाय बघा. नवीन पॅच आलाय तो आता. चालली वाटतं झोपायला. आई काय झालं बाबू? आता तू का झोपायला नाही जाते? काय ग? काय झालं? हा, जा जा गावकर जा. हा हा जा. हा जा जा. चालली गेली दिसलं? हा गेली झोपायला. ओ अगं पडशील. ती चुकीच्या ह्याच्यात गेली आहे आणि ती बरोबर स्वतःला जागा करून घेते. ही जागा तिने स्वतःनेच शोधलेली आहे. आम्ही तर तिच्यासाठी बॉक्स पण रेडी केला होता. पूर्ण आहे ना, तिला एक दिवस पूर्ण वेळ मी घरभर शोधतोय, कुठे बाहेर, इकडे तिकडे. नंतर बघितलं त्या पडद्यामध्ये जाऊन बसलेली ती. आम्हाला तेव्हा माहित नव्हतं की ती पडद्यामध्ये बसलेली. आम्ही फुल मयूने 2 तास शोधले आणि नंतर मला फोन करून सांगितलं की मी 2 तास तिला शोधत होतो पण मला खारू काय भेटली नाही. शेवटी मला खारू पडद्यामध्ये भेटली. हे बघा, इथे तिला जागा नाही होत आणि असं ती फाडते. तो पडदा पूर्ण फाडला तिने इथून. काय झालं बाबू? आपण तुझ्यासाठी दुसरं घर बनवूयात. हा, दुसरं घर बनवू आपण तुझ्यासाठी. तिला कळत नाही, इकडे पण मोठी जागा आहे पण ती चुकून त्या साईडला गेली. मी तिला दुसरीकडे ठेवते. मग धर, पकड 1 मिनटं. बघू जागी आहे की झोपली आहे. जागी आहे अजून ती. हो काय बाबू? हां मयू पकड जरा पडदा. मयू हे असं पाहिजे असतं तिला रात्रीचं. असं करायचं मी. हा ना. तिने इकडून तिकडे झालं तो होल केलाय. काय माहिती तिचं काय सुरू असतं. कसं बघा. ओ असं पाहिजे तुला. ओ दात बघा, दात आमचे कसे सशासारखे दात आहेत. हे असं पाहिजे असतं. ओ चाटते बघा लगेच मला. बाबू बघा, सगळं फाडलं ते. हां करू
ओ ओ कसली क्यूट झोपते. झोप 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 झोप. ओ झोपू दे काय. काय काय मला सांगते कर मला. हे आमचं रात्रीचं रोजचं असतं. मी असं रात्रीतून 3 ते 4 वेळा तिला असं असं करायचं आणि तिला ते आवडतं ना. तशी झोपली बघा. ओ माझी बाबू, माझी गुंडू. हा झोप झोप. ओ अरे वा, कसली जीभ काढली माझ्या बाबूने. हा झोप चल. हा चला झोपा. रात्री पण आमची खिडकी उघडीच असते आणि ही इथे अशी झोपलेली असते. सो ती रात्री कुठेच जात नाही. एकदा ती संध्याकाळी 7:30 वाजता घराच्या आतमध्ये आली ना की ती बाहेर निघतच नाही. मग ती इथे घरामध्येच असते. जस्ट मी आता माझं शूट कंप्लीट केलं. रात्रीचे आता 2:30 वाजून गेलेत आणि मी इथे शूट हॉलमध्येच करत होती. पण तरी पण खारू मॅडम आमच्या अजूनही झोपलेल्या आहेत. त्यांना काहीही फरक पडत नाही. तुम्ही किती आवाज करा, लाईट्स लावा, काय म्हणू, तिला काहीच फरक नाही पडत आहे. ती ढगात असते रात्री, लिटरली पूर्ण ढगात असते. थांबा मी तुम्हाला दाखवते. मग ये ना एक मिनिट इकडे. आता बघा काय झोपलेली असेल. बाबू अरे जागी तू अजून. झोपेतच होता मी अजून. हे असं करा. रात्री आम्ही तिला असं भरपूर वेळा असं करत असतो आणि तिला ते आवडतं. कसं हां कसं कसं हो पण चिप काढते बघ. बाबू ग. ओ कसं झोपते बघा ना. क्यूट आहे. सॉरी बाबू, तुलाच व्लॉगमुळे आम्ही डिस्टर्ब केलं ना. पण सगळ्यांना बघायचं होतं खारूचं नाईट रुटीन कसं आहे. काय खाते तिकडे. ती तसंच तोंड असं चालू असतं तिचं. चला नाही 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 झोप झोप चल झोप चल. अरे बाबू बाबू माझे बाबू. हे माझं असं चालू असतं. हे छोटूसा बाबू आहे तो ना. गुंडू आहे तो गुंडू. चल झोपू दे चल आता मी बाहेर. रात्री तिला अशीच पप्पी घेत असते. कशाला त्रास देते. मी रात्री म्हणजे मोस्टली मला ना रात्री लवकर झोपायची सवय नाही आहे. तर मी कितीही वाजता उठली ना तरी मी तिला पप्पी घेऊन. हा मयू. आणि मयू मला सारखं ओरडत असतो की तिला झोपू दे, तर तिला पप्पी नको घेऊ. मग काय दिवसभर टाइम असतो ना. लगेच डोळे बंद केले. नाही झोपायला चला. चला गाईज बाय बाय. अँड हा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. ओके भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन व्हिडिओ आहे कोणती फूडची. हा लवकरच खारूसाठी काय काय फूड द्यायला पाहिजे किंवा आम्ही जेव्हा ती छोटी होती तेव्हा काय काय फूड देत होतो ना त्याचा व्लॉग पण लवकरच येणार आहे. सो आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय. गुड नाईट.